आजकालच्या धावपळीच्या युगात तरुणाईवर लुक्सचं एक अजबच वेड सवार झालंय. सोशल मीडियावरील फिल्टर्स आणि इंस्टाग्राम रीलच्या दुनियेत पिळदार शरीर आणि सिक्स पॅक ॲब्स म्हणजेच यशाचं एकमेव लक्षण मानलं जातंय. पण याच क्रेजपोटी अनेक तरुण आपल्या आयुष्याशी जुगार खेळताना दिसत आहेत. हे भीषण वास्तव आहे. जिम जॉईन केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच आरशात बदल दिसावा, बायसेप्स फुगावेत आणि छाती भरदार व्हावी या हट्टापायी अनेक जण शॉर्टकटचा शोध घेतात. मग एंट्री होते ती रंगीबेरंगी डब्यांमध्ये मिळणाऱ्या प्रोटीन शेक आणि सप्लिमेंटची. पण सावध व्हा, कारण हाच प्रोटीन शेक कधी कधी तुमच्या आयुष्याचा शेवटचा पेला कसा ठरू शकतो हे पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. उत्तर प्रदेशातील कनौजमध्ये घडलेली घटना ही केवळ एक बातमी नाही, तर ती एक गंभीर धोक्याची घंटा आहे. एका 19 वर्षाच्या कोवळ्या मुलाने जिममध्ये जाऊन शरीर बनवण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण शेक प्यायल्यानंतर अवघ्या काही वेळातच त्याच्या फुफ्फुसांनी त्याची साथ सोडली, शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावली आणि एका हसता खेळत्या आयुष्याचा अंत झाला. ज्या वयात स्वप्नांना पंख फुटायला हवेत त्या वयात प्रोटीनच्या नादात श्वास रोखला जाणं हे समाजासाठी अत्यंत चिंताजनक आहे. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपण जिममध्ये जाऊन नक्की काय मिळवू इच्छितोय. आरोग्यासाठी व्यायाम करणं आणि केवळ प्रदर्शनासाठी स्नायू फुगवणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या कोचच्या किंवा जिममधील मित्राच्या सांगण्यावरून सप्लिमेंटचे मोठे मोठे डबे विकत घेता, तेव्हा तुम्ही स्वतःच्या शरीराला एका प्रयोगशाळेत रूपांतरित करत असता. भारतात नुकत्याच झालेल्या एका धक्कादायक संशोधनानुसार बाजारात उपलब्ध असलेल्या 70% प्रोटीन सप्लिमेंट्सवर दिलेली माहिती ही पूर्णपणे दिशाभूल करणारी आणि खोटी आढळली आहे. इतकेच नाही तर 14% उत्पादनांमध्ये मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असलेले टॉक्झिन्स म्हणजेच विषारी घटक सापडलेले आहेत. याचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या रक्ताच्या घामाच्या पैशाने शरीरात स्लो पॉइझन टाकत आहात. मानवी शरीराला प्रोटीनची गरज असते, यात शंका नाही. पण ते प्रोटीन नैसर्गिक हवं की कृत्रिम याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. कृत्रिम प्रोटीनचे हे डबे तुमच्या किडनीवर, यकृतावर आणि हृदयावर असा ताण निर्माण करतात जो भविष्यात कधीही न भरून येणारं नुकसान करू शकतो. प्रोटीनचं महत्त्व नाकारता येणार नाही, कारण आपलं शरीर 60% पाणी, 16% प्रोटीन आणि 16% फॅट पासून बनलेलं असतं. स्नायूंची बांधणी, केसांची वाढ, नखांचं आरोग्य आणि शरीरातील हार्मोनचं संतुलन राखण्यासाठी प्रोटीन हे बिल्डिंग ब्लॉक म्हणून काम करतात. पण निसर्गाने आपल्याला प्रोटीन देण्याचे अनेक मार्ग आधीच उपलब्ध करून दिले आहेत. नैसर्गिक अन्नातून मिळणारे प्रोटीन हे शरीर हळूहळू आणि सुरक्षितरित्या शोषून घेत असतं. जेव्हा तुम्ही एका स्कूपमध्ये 25 ते 30 ग्रॅम प्रोटीन शरीरात ढकलता, तेव्हा तुमच्या पचन संस्थेवर प्रचंड दबाव येतो. सामान्य व्यक्तीला त्याच्या वजनाच्या प्रति किलो 0.8 ग्रॅम प्रोटीनची गरज असते, तर अतिव्यायाम करणाऱ्या 1.2 ग्रॅम पर्यंतची गरज त्यांना जास्त भासू शकते. समजा तुमचे वजन 70 किलो असेल तर तुम्हाला 70 ते 85 ग्रॅम प्रोटीन पुरेसं असतं. हे प्रोटीन घरच्या अन्नातून मिळवणं सहज शक्य आहे. पण सप्लिमेंट कंपन्यांच्या मार्केटिंगला बळी पडून आपण विनाकारण जास्त प्रमाणात डोस घेतो आणि शरीरातील नैसर्गिक यंत्रणा विस्कळीत करतो. प्रोटीन घेताना आपण सर्वात मोठी चूक करतो ती म्हणजे फायबरकडे दुर्लक्ष करण्याची. केवळ प्रोटीन खाऊन शरीर बनत नाही, ते पचवण्यासाठी शरीराला पुरेशा फायबरची म्हणजे चोथ्याचीही गरज असते. जर तुम्ही प्रोटीन सोबत हिरव्या पालेभाज्या, फळं किंवा सलाड खाल्लं नाही तर तुम्हाला बद्धकोष्ठता, गॅस आणि पचनाचे गंभीर विकार जडतात. हे विकार पुढे जाऊन शरीरातील रक्तशुद्धीकरणाच्या प्रक्रियेत अडथळा आणतात. त्याचप्रमाणे अतिप्रोटीनमुळे किडनीवर पडणारा ताण कमी करण्यासाठी दिवसाला किमान 4 ते 5 लिटर पाणी पिणं अनिवार्य आहे. जर पाणी कमी पडलं तर शरीरात डिहायड्रेशन होतं आणि रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळे येतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. म्हणूनच कोणतीही सप्लिमेंट सुरू करण्यापूर्वी कोणा एका ट्रेनरच्या सल्ल्यापेक्षा रक्ताची तपासणी करून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं केव्हाही हिताचं ठरतं. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शॉर्टकट हा नेहमीच धोकादायक असतो. जर तुम्हाला खरोखर फिट राहायचं असेल तर निसर्गाकडे वळा. अंडी, पनीर, सोयाबीन, डाळी, मोड आलेली कडधान्य, बदाम आणि चिकन हे प्रोटीनचे सर्वोत्तम आणि सुरक्षित स्रोत आहेत. हे पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला तातडीने फुगीर शरीर मिळणार नाही, पण जे शरीर बनेल ते दीर्घकाळ टिकणारं आणि खऱ्या अर्थानं मजबूत असेल. फिट राहणं ही शरीराची गरज आहे, पण केवळ सोशल मीडियावर लोकांच्या वाहवा मिळवण्यासाठी आपल्या आरोग्याशी खेळणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. जिममध्ये जाऊन घाम गाळणं चांगलंच आहे, पण तो घाम तुमच्या जीवावर बेतणारा नसावा. फिट दिसा, पण त्याआधी फिट राहा. नैसर्गिक आहार हा कोणत्याही महागातल्या सप्लिमेंटपेक्षा लाख मोलाचा असतो, हे विसरू नका. लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य हे प्रोटीनच्या एका डब्यापेक्षा खूप जास्त मौल्यवान आहे. कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी जगा, केवळ दिसण्यासाठी नको. यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.